अरे गावात मजूर मिळाना बाबा लय अवघड झाले आणि कामाचा टाइम आहे. जाले हायगड्या बसलो. जालो भाऊ राम राम. बसलो बा आईला काही म्हणा गावात एवढ्या लोक माणसाची मजा आहे बा. मजा मग आपण टेन्शन घेत नाही डेपोची टेन्शन घेतलं ना ऑटोमॅटिक केस जाते सध्या सीझन आहे पण तुमचा तुम्ही घरी सापडतच नाही. आता घरी गेलो तो रुपावी म्हणली सकाळचीच माणूस जातोय कामाला आणि तू तर इथे येऊन बसलाय. जातो ना मग कामाला सकाळ सकाळ गावात काय चाललंय डेपोटी ना खात्या खबऱ्या घेतल्या पाहिजे त्याच्यामुळे मी इथं बसत असतो. आयला पण जालो भाऊ तुमचं हे बरं आहे बरं का. गावात यायचं सकाळची पण सगळं इकडचं तिकडचं ऐकायचं दुपारी काम करायचं संध्याकाळी परत बरं मी काय म्हणतोय काय उद्योग कुठं चालू आहे आता. उद्योग लयच उक्ते घेतलेले आहेत आम्ही. हा का हा आमची युनियन आहे युनियन तुम्हाला माहितीये का. तुमची युनियन केली का. मग आयुष्यपत आता कोणत्या युनियन मध्ये कोण कोण आहे. युनियन मग तुम्हाला काय करायची आमच्या आपल्याच गावातले माणसं आहेत. अध्यक्ष तुम्ही आहेत का काय युनियनचे. मग दुसरं आपण होऊ नाही देत अध्यक्ष. मी म्हणतो का मला वाटतं तुम्ही घेऊन दुसऱ्याला इकत देतात काय परत कोण दुसऱ्याला कामाला लावितात काय. नाही नाही मी स्वतः काम करतो डेपुटी. आपण हरामाचा पैसा नाही घेत. हा आपल्या युनियन मध्ये अशी चिलबिल व्हायला नाही पाहिजे मी जपतो ते. आयला बरं झालं गाड्या मी आज पहिल्यांदाच बघितली सोयाबीन वाल्याची युनियन. मी काय म्हणतो माझ 6 एकर आहे तेवढं बघ काढीत असलं तर. सवा एकर ते साधा भाऊचं घेतलेलं आहे मी आहे 6 एकर. साधा भाऊचं घे साधा भाऊच्या खालचंच माझा तुकडे आहे अलीकडून. नाही नाही 4-5 सौदे झाले डेपुटी. अरे पैसे तुला पैसे मिळायचे मतलब आहे ना. साधा भाऊचं उद्या काढ ना. आज मा काढून दे जरा थोडं मला अर्जंट आहे. बरं जाऊ द्या पाण्यातले का बिगर पाण्यातले. आता सध्या रानं उपाळलेले थोडं पाणी आहे का. हा पाण्यातले 8,000 होतील हा आणि बिगर पाण्यातले 6,000 होतील डेपुटी. का बरं पाण्यातले त्याच्यातले कम काय फरक आहे असं याच्यात. अहो येडेत का काय अहो, पाण्यात माणूस शिरला तर एवढं फसत आहे फासाफस खाली जाते वावरात. वावरात माणूस फासल्यावर त्याला एक काढायला माणूस लागतोय त्याची रोजंदारी वाढत नाही का. असे होय मग इतकाले कमरा इतकाले पाय जायला मा काय काळटीचं राणे का उमरत राणे उगवल दिली पाणी ते पी पाणी झालं असं. हा काळवटीचं काय राहणं असं ना पण माणूस शिरल्यावर त्याच्या बोखांडी वजा पडल्यावर निम्म खाली जात नाही तर काय होतंय. झालं भाऊ लोकांचं काही करा माया करताय ना तुम्ही 5,000 काढा तुम्हाला संध्याकाळी कॅश पैसे देईन. तुमच्यासाठी ना 6,000 रुपयांनी काढी बघा पटत असलं तर द्या नसलं पटत तर जाऊ द्या. सोन्याचा येळा वापरतो का चांदीचा वापरतो. त्याला काय आलं 6,000 सोन्याचं? 10,000 एवढं मग झालो भाऊ परवडत आहे का ती आम्हाला सध्या. मला सांग पेरायला किती लागत आहेत फवारायला त्याला नंतर काढायला परत मस्तीपर्यंत पैसे जातात किती शेतकऱ्याच्या हातात किती येते तर. आम्हाला काय करायचे शेतकऱ्याच्या हातात किती भेटू नाही तर नाही भेटू आमचे पैसे भेटले म्हणजे बाद झालं. शेतकऱ्याच काय करायची काढले का लगेच पैसे घेतो आम्ही. एक काम करा 5.5 मध्ये काढा. पण 5.5 मध्ये काढा. नाही होणार येडे का काय. अहो अंग किती दुखत माणसाचं माहितीये का त्याला संध्याकाळचं इंजेक्शन घ्यावं लागतंय. लय उपकारी खेरे जाल्या तू जालो भाऊ करतोय मागा जाऊन तर पुढंच चाललाय निसता. हा ते सदानी काय तुला काय लॉलीपॉप दिला काय. साधन नाही लॉलीपॉप दिला पण मी म्हणलं ना त्यांना 6,000 रुपये ते म्हणले झालं ज्याला तुला 6,000 रुपये दिले वर 100 रुपये बघ. दादा वतनदार घराण्यावर लई विश्वास नको ठेवू. 6,000 रुपयात काढून घेते आणि 3,000 रुपये हातात टेकीत येत बरं का. जरा विश्वास माणसाकडे बघा कायम काम येणार आहेत आम्ही तुमच्या. हा मला माहितीये का आम्ही पडतात पण ते जाऊ द्या मरू दे तुम्हाला द्यायची 6,000 6,000 नाही 5.5 मध्ये काढीत असलं लय माणसं आहेत माझ्या माग. तुमची युनियन किती तुम्ही किती करा युनियन बाहेरून लोक आणीन. हा ना मग कशाला माझ्या पैसे आले असं ना. हा मग तू ये मला परत काहीतरी तू हे करायला तुला सांगतो मी. हा जावा नाही तेव्हा डेपुटी मला 500 द्या डेपुटी मला 1,000 द्या डेपुटी मला 200 कमी पडलेत तेव्हा लय सगळे उपकारी सोडून जातो लगेच. हो डेपुटी तुमचे उपकार आहे माझ्यावर. मग पण इकडं तिकडं मी एकट्याने इकडं उक्त घेतलं तर मागची युनियन ठाण ठाण बोंबलं ती ना ते जुळत नाही. युनियनला काय माहिती युनियनला काय माहिती तुम्ही केवढ्यात घेते आपल्या माणसं कमी करीत जायचं जरशी. नाही मग त्यांचे माय पैसे टाकून देऊ काय मी त्यांना माय रोज देऊ काय त्यांना नाही हो युनियन युनियनचा अध्यक्ष तू आहे नाही तर युनियनचा अध्यक्ष दुसरा असता हाणला असता तुला हाणलो आता तू युनियन घालशील आमच्या बोकांडी. संध्याकाळी इंजेक्शन मारायला बी लागत पैसे त्याच्यामुळं. कोणतं इंजेक्शन मारू संध्याकाळी. अहो तुले आयुर्वेदिक इंजेक्शन माहिती आता लक्ष आलं ना माझ्या सोमरासाचा काढा आयुर्वेदिक नालाय का कर ना 550 मध्ये. नाही म्हणणार डेपुटी मला युनियनचा विचार घ्यावा लागेल मग सांगन तुम्हाला. बस युनियन घेऊन आम्हाला काय लोक भेटणार नाही काय. भेटते ते तिकडच बघा ना कशाला आलते जाल्याकडे जाळ करायला. चायला आधीच उशीर झालाय उघडावं लागेल लवकर. चायला या कुत्र्याला काय मिळतं गड्या या खोक्यात खायला द्यानला सगळा कचराहीच कडून ठेवला डोक्याला वैताग घे नुसता. काय रे पहा ना दुकान कोण पण ठेवलं. थोडा उशीर झाला यायला कुत्रे पहा ना गावातली
सगळीच कुठून ठेवलं काय खायला मिळत हवे त्याच्यामध्ये. अरे बरं खोकं बाहेरच काय ठेवतो ते तू खोकं बाहेर ठेवतो म्हणून ते कुत्रे येऊन खोकं कधी कधी ग्रामपंचायत पण आणतात ते याचे बारीक बारीक तेल काढायचे पुढे बिडे ठेवतो साऱ्या याच्यात पडत येतं. काय करायचं आपलं दुकान आहे ना आपले लोक खातेत ना घ्यायचं आणि दुसरीकडे कुठंतरी टाकायचं. हो तेच करीत असतो रोज बाहेरच नेऊन टाकी तुम्ही. रात्री काय झालं लाईट गेली होती अंधारात दिसला नाही मला बाहेर राहायला म्हणून त्यो. अरे भाऊ टाकेत जा ना साऱ्या वाटोर होते ते. तुम्हाला काय झालं आज तापायला सकाळ सकाळ. तापायला नाही बाबा काय सकाळपासून गावात हिंडतो एक मजूर भेटाना ते सोयाबीन काढायचे गावातल्या मजुरांनी केली युनियन त्याच्यामुळे हा काय म्हणते काय काय आले ना युनियनचे अध्यक्ष. म्हणजे ज्या युनियनचा अध्यक्ष आहे काय. हा मग सोयाबीन कामगार संघटना त्याचे अध्यक्ष आहेत ते गावातले आपल्या. मला वाटलं तुम्हाला म्हणा त्यालाच द्या काढायला. त्यांना डेपुटी, हा माया डोक्यात तुम्ही उठलं का तेव्हा माझ्या डोक्यात आलं तुम्ही बाहेरून माणसं बोलणार आहेत का. बाहेरून माणसं मध्ये आणावंच लागतील गावातले लोक जर काम करीत नसले तर किती का बाहेर नगरमध्ये वगैरे ते बाहेरचे लोक येऊन थांबले हा कामासाठी ते काम करतात. चांगलं चांगलं काम करते. तुम्ही फक्त आहे ना बाहेरचे माणसं आणणार आहे हे जाल्याची युनियन आहे ना दगडानीच हाणून किसून लावितो त्यांना गावाच्या बाहेर. तो काय युक्त घेतलं काय मुक्त घेतलं तो अहो हा युनियन गाव मुक्त घेतलं काय तुला बी करायचं नाही लोकाला करून देत नाही म्हणजे काय आम्ही काय जगाच्या आखरीत निकरीत पैसे घेतो का काय अकरांनी पैसे मागवतो श्याम्या बाहेरचे काय संबंध लोक आणायचे इथं गावातली मेले का काय सगळी काढायला. अरे पण मग करा ना तुम्ही करे ना का मग. मग मी म्हणतोय ना त्यांना म्हणलं लोकांचे आम्ही 7,000 घेतो तुमचं 6,000 घेतो तरी द्या नाही डेपोटी पैसे. अरे गावाला म्हणतो आणि 7,000 रुपये करतो भाई तू. हा मला सांग श्यामे काय परवडत ते सोयाबीन मध्ये. अरे काय राहिले आता वावरात सांग बरं मला तू. एक त्या मेघराजाने झोडापलं त्याच्यात निम सोयाबीन हे झालं आणि भिजल्यामुळे भाव कमी झाला त्याचं काय. आणि- आणि 4,000 कोणी विचारणं सोयाबीनला आता. मग आम्हाला काय करायची पण आम्ही 11वर विचारितोच ना. बघा तुला सांगू आता का त्यांना काही गरज नाही माणुसकीची नाही काय नाही त्यांना त्यांचे पैसे झाले म्हणजे बरोबर हे तुम्ही फक्त बोला रे हे जे आले ना गोट्याने हाणी ना त्यांच्या डोक्यान फिके फोडून टाकीन आउट करून टाकीन तू सगळे. तू आहे ना तू माझ्या गडवर गोटे घालाले मी आहे ना गोट्या करता 2 गडी सेपरेट ठेवतो तो डोकं नाही तो अंगोर गोटे घालतो सगळे. तुम्हाला बरोबर करतो मी हा तुम्ही फक्त बोला मग सांग ज्याला नजर ठेवणार ए जाल्या हे का बघितलं का रे? दुसऱ्याला काम करून दे ना ते अवघड झालं मा? आता गावात आता हे काम कसे करायचे शेतकऱ्याचे मग आता. जाल्या लयच हे झालं रे युनियनचा अध्यक्ष आणि ते याचा युनियनचा अध्यक्षच काढतो मी कोणचे याचे युनियनचे लोक आहेत बघतो. बघा तुम्ही ते बघा ते तुला तो ओळखीची आहे कोणी सोयाबीन काढणार आहे. बघ तुम्ही हाई 2-4 जण फोन करून पाहा तुम्ही. असं आईला पाठवून काय द्या. करावं काय पण डोकं नाही, चालणार. डेपुटी. बायकोला म्हणलं चल आपण 2 जण काढू बायको म्हणते चिखले आणि हे घरी ते जायला कामाचा आता लयच अवघड झालाय. डेपुटी भावच पडला आता येऊ सोयाबीन काढायचा काय सांगू. अरे पण ते काढावं तर लागेल ना भाव पडू नाही ते काय होते रानात माल ठेवतो कसा ते बी आहेच. हा जाईन ना ती सडून पाण्यात. पण 6-7 हजार रुपये द्यावाच लागणार आहे. अवघड झालं भाऊ माल बघून जीव जळतोय म्हणजे इकडे नाही जळावं तर पैसे बी जातात. हा जाऊ दे, पाहतो मग मी हा, काय ते उचल नको हे करू नको लोकाला वाज द्यायला ठेवू. हायला येऊन जाऊन माझ्यावरच आहे भाऊ उचलितो ना झाडू मारायचा दुकान उघडायचं आता. ओ डेपुटी हो. तुम्ही अजिबात रद्दी येतेच नाही बरं का मी येतणार आहे त्याची रद्दी आणि त्याचे पैसे मला देणार आहे. हा ना हे जे पैसे रद्दी करून पैसे आणतो का. मग अरे बावळाटा ते हर्षद दिदी तो डोक्यात हानी ना. अरे हर्षदाची MPSC ची नोट्स आहेत या मला वाटलं रद्दी येत आहे. रद्दी आहे ना तो डोक्यात रद्दीच भरली ती रद्दी एक दिवस मला बाहेर काढायची आता कुठं झालं आवरून सवरून वडं नाही चाललो तुमच्याकडे चालतो मी काय म्हणतो काय रानात झालेच जो कुठं गेलोय कालची धरून राहणार जायचंय आता. साहेबीन आली ना काढायला अरे बाबा ते डोक्याला टेन्शन आहे गडी भेटाना काय व्हायना जडी तशाला पाहिजे मग मी आहे ना एवढा मोठा. मग काढ ना एवढा मोठा आहे तर कम काढे ना मग मला कम सांगतो तू जर काढला असं तर मला गरज नसती पडली शेतात लक्ष द्यायचं. अजिबात जडी जोडी पाहिजे मग? नाही मी आहे ना मलाच दिवाळीला पैसे द्या खर्चायला. हा ना हा तुला 3 कोथंबीरीच्या जोडी आणि 1 लसणाची जोडी उपटली की तुला घाम फुटतो आणि तू 6 एकर सोयाबीन काढशील का. हा ताडीन 8-9 दिवस लागेल पण ताडीन अजिबात जडी येऊन देणार नाही. 8-9 दिवसामध्ये कसं बी सोयाबीन माझं सोडून जाते सगळं दुसरं सोयाबीन येईन याच्यामध्ये ते सोयाबीन परत जमिनीत पेरायचं तसंच वर फाट आणि मग येईन कंच त्याला वर. लोटाला दिवस तर मला झाले असते राव डेपुटी पैसे. काय बोलत ते बी कळत नाही कंच म्हणतो तरी हा म्हणतोय. अरे आकलीचा पत्त्या पाहिजे तुला तू एक काम करा तू जाऊ नको काय नको तू फक्त रानात जाऊन बस मी गडी गुडी बघतो आणि येतो तळ घे 2-3 बरोबर कोणी भेटलं का बघतो. हा अरे चमत्कार झालाय कस काय एका रात्री सगळं सोयाबीन काढले. अरे काय मला काय डोळे दिवसाच बसा नाही नेमकं झालंय काय. बरं काढलं ते काढलंय गोळा करून ठेवलं एका रात्रीत. अरे शामरावने गडी बिडी लावले का काय गाडे शामरावला सांगितलं तुम्ही कोणी काढलं गाडे पण मला फोन बिन कसा नाही केला येणे. काय कमी आहे काय 6 एकर हे
सगळंच काढलंय जवळजवळ. मऊ मऊ लागत आहे. श्याम्या इथं येऊन बसलं वय. मग काय करू आता? मी दुकान बघितलं तू ये बंद आहे राहून खालचं दुकान बंद आहे आजच्याला. अरे आता दुकान आवरलं येऊन बसलो मी इथं. म्हणलं चला आता दुपारी टायमाला काही गिरायक नसतं. बरं जाऊ दे तुझ्याकडे अंग दुखायची गोळी आहे का रे? अंग दुखायची गोळी? हा काय झालं तुला अंग दुखायला? काय झालं म्हणजे आयला श्याम्या मी रात्री एवढा दारू पिलतो ना, लय दारू पिलतो, मला काहीच आठवत नाही रे. सगळं अंग ठोकते नुसतं ठाण ठाण करते. अरे भावड्या मग दारू जरा कमी प्यायची. हा लोकांचे डोकं दुखायचं दारू प्यायला तू अंग दुखायला लागलं का? पळडा असेल कुठं तरी. ए मी कशाला पडन? मी का पडलं भिडलो नाही श्याम्या. मग मला चांगलं आठवतं मी धाब्यापासून निघलो का हा तेव्हा माही ना 2 क्वार्टरी झालते बरं का, आणि 1 क्वार्टर खिशात घेतली. हा तिथून निघायला सगळं आठवतोय सगळं. हा पुढं गेलो राव, पुढं गेलो आणि मग ती माझ्या डोक्यात भिनलेली मी ती एक मारली का, मला काहीच आठवना. तुला काय सांगू एवढं अंग ठास ठास करतोय ना, लय दुखत आहे अंग. कशामुळे दुखत आहे पण अंग? तू काय केलं तू असं? अरे कशामुळे म्हणजे मला चांगलं आठवतोय राव श्याम्या, मी काहीतरी काम केलेलं आहे पण कुणाकडे केलं हेच आठवण आहे मला. काम केलंय? हा काय काम केलं तू असं? काय बराचशा खांदल्या काय रातच्या? ए बराशे नाही बाबा, अरे चांगलं उपटीलंय बुवा. असं काय उपटीलं मलाच कळणार. रात्री तू काय उपटून टाकलंय आणि कुणाचं उपटीलंय काहीच कळा नाही. कोणा सोयाबीन घेतलं होतं काय काढायला? अरे साधा भाऊचं सोयाबीन घेतलं होतं बरं का श्याम्या. तेच काढ अशी. नाही अंग दुख होते ना माई, म्हणून मी साधा भाऊच्या सकाळी दारात गेलो, साधा भाऊ दिसले नाही. हा म्हणलं रानात जाऊन बघा बर. सोयाबीन काढलं का काय. अरे पण त्यांचं सोयाबीन उपाचे राव श्याम्या. लज्जा आल्या. अरे मग स्वप्नात काढ असेल तो म्हणून अंग दुखत येतो. कोण? मी स्वप्नात? हे येडाय काय श्याम्या? स्वप्नात कुठं काढलं? अरे पण सगळं ड्रेस भरलेला आहे. तू माझ्या घरी जाऊन बघ ड्रेस. तो जर ड्रेस पाहिला ना श्याम्या, सगळा मातीने लिडबिड झालेला आहे. हा ना भरलेला आहे ना? हा. 100%. मग काय? तू गटारात पाडला रात्री पिऊन. कोण? तू ए. गटारात हातपाय हल्ले तो म्हणून अंग दुखत आहे. कळलं का तुला? ए श्याम्या तू पडशील गटारीत, पण ह्यो जाल्या ना कधी गटारीत पडत नाही अजिबात, आणि माझ्या अंगाला मी कधीच शितोळ उडून घेत नाही. हा एवढा पाळीव तो भाऊ, आपण किती प्यालेला असू दे हातात काठी घेऊन का व्हायना चळतो. गटरीच्या शेजारी पडशील पण गटरीत पडणार नाही म्हणा. आहे का नाही? हा, ती गटार बघत नाही, रस्त्याला लोळण पण गटारीत पाडणार नाही. तू लोळशील. झालं बा, आलं मायापाशी. आलं म्हणजे मला आठवण राव, मी चांगलं लय काम केलंय श्याम्या. कोणा तरी सोयाबीन काढलेलं आहे राव मी. सपनात काम करीतो आणि अंग दुखून घेतो असं झालं हो. तो आता ए, काय खरं नाही तू. स्वप्नात बिपनात नाही काम केलं राव श्याम्या. बरं जाऊ दे मरू दे, गोळी असली तर दिन राहून. हा गोळी काय यायची माझ्याकडे? नाही वय तू एक काम कर, दवाखान्यात जा. दिन मग 200 रुपये दिन मला दवाखान्यात जायला. अरे पैसे असतो तिथे येऊन बसलो असतो का मी? सांग बरं. अरे मग दवाखान्यात जायला पैसे नको का? मा अंगलंय साळ कर तरी मला झोप येणार नाही दिना राव. पुन्हा करा नाही तुला पैसे दिले ना तर दवाखान्यात नाही जायचाच. दुसरं औषध घेऊन येशील आणि पुन्हा काहीतरी गाण करशील. तुला तर साधारण का आता प्यायचं तर आठवतं. नको देऊ कधी मित्राच्या कधीच कामी नाही पाडणार. अंग दुखत आहे म्हणतोय तरी नाही ऐकत राव. हा हिला खरं काय बनायची? काय झालं भाऊजी? अय काय बोल नको भाऊ, आज आहे ना मला बोलायची सुद्धा इच्छा नाही. माझ्या अंग बी लय दुखत आहे. हा हा आणि बोलायला लागणार माझं तोंड बी ना असं ठणकत आहे. कस काय? अहो कस काय म्हणजे? जाऊ दे सुगंधा, मी तो इथं काही रातची काम केलंय का काय ग? काय म्हणजे निघा वा म्हणून- केलं का म्हणे? ए शामराव, कुठं चालला? दुकान उघडायला चाललो होतं. काय म्हणता? अरे रानात गेलतो हा बरं का. बरं एक काम करा तुम्ही आहे ना घरी लावा तेवढे नेऊन. मी शामराव येतो. चालेल ठीक. रानात गेलतो बाबा. मी काय म्हणतोय, इकडे इथं बोलू जरशे. लय भारी काम केलं का रे शामराव. तो ह्यापर्यंत काही गोष्ट आली आणि तो काही केलं नाही, आज झालं नाही. किती द्यायचे पैसे मग? खायचे आता नको हे करू, मला माहित नाही झालं. होय सोयाबीन काढायला कोणाला दिलं तर? मी हा नाही. काय बघ हे करतो, चेष्टा करतो. तुम्ही मला म्हणले गडी बघ, मी गडी पाहिजे ना, आता विसरून गेलो मी. मा सोयाबीन काढलं कोणी मग? तुमचं सोयाबीन कवा काढलं? का मग चेष्टा करतो? किती झाले पैसे? कोणाला दिलं तर? अहो खरंच रेपोटी कोणी येईन कवा काढलं सोयाबीन? अरे मा 1.25 एकर सोयाबीन काढून मोकळे बांधाच्या कडीला एकदम गोळा करून.
म्हणजे रात्रीतून हा मी आता ट्रॅक्टर घेऊन गेलो मला तर बरोबर आहे. हा 1.25 एकर एका रात्रीत काढणार एकच माणूस आहे आपल्याकडे, कोण सुका पाटील. काय चाष्टा करतो सुका पाटील झाला म्हातारा आता सुका पाटीलच्या कथा चालू आहेत निसत्या हा सुका पाटील आहे ना आपल्याकडे एक. कोण सुका पाटील दुसरा कोण असणार आहे? कोण जाल्या. झाल्या मा सोयाबीन काढित होय तू काही सांगायला लागला तुमचं नाही काढलं त्यांनी. मग छोराती 2 क्वार्टर लावून ठोया होता हा आणि त्याला सदाभाऊनी सोयाबीन काढायला लावलं होतं. बर मग त्याला काय माहित कोण असते, तो वावरात घुसला, हा अजून एक क्वार्टर हाणली म्हणला. हा. म्हणला रात्री सापा काढतोय सोयाबीन. एका रात्रीत तुमचं सोयाबीन काढून रचून मोकळा झाला. माझ्याकडे आला, मला म्हणलं लय हातपाय दुखत येत. म्हणलं काय काम केलं? अरे मी लय काम केलं पण कोणाच्या वावरात केलं तेच कळा ना. सदाभाऊच्या वावरात जाऊन पाहिलं तर म्हणतो तसंच सोयाबीन. हा. मग कुठं केलं काही ध्यानात नाही माया. मग त्याला माहित नाही माझ्या वावरात केलं म्हणून. अजिबात नाही. तो पण मला त्यांनीच म्हणतो, काढलंय का? काढे त्यांनीच ना. तो म्हणला बाय, बाय, कपडे बाय, भरले सगळे चिखलानी. मग मी त्याला म्हणलं मस्करी अरे गटरीत पाडायची तू. ह्यो तर सुका पाटला भारी पाडला हा हा बाय 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 कवा शिकायला मग येऊ पहाट आला सकाळी आणि माझ्याकडे मागाशी आलता म्हणला लय अंग दुख होते मला 200-300 रुपये दे अंग दुख होते दवाखान्यात जायला म्हणलं तुला आईला. पैसे दिले का तू अजून पेशीन म्हणलं. ये नी प्यायलेल्या नादात काढलं का नाही गाड्या जाऊ द्या आपलं तर काढून झालं ना. काम झालं. डोक्याला पुढे आहे तू, ताण पुढे. केला. घरी गेला असं तर कुठं जायचं आहे तू? बघू चल माझ्या तर घेऊ चल घरी नाही देऊ. पुढं पुढं गेला काय कळा ना काय माहित बा गेला काय प्यायला परत कोणाला वाटतं तुम्हाला? अरे त्याचा जे कोणा जालूचा. काय म्हणतो बघू. हा जालू कुठं आहे रे आम्ही आहे तिथं गावातच येतो तू कुठं आहे घरी गेलाय कुठं माझ्या घरी काय बर आलो अरे हे माझ्या घरी गेलाय याला कळालं काय सोयाबीन काढलेलं रात्री नाही मग त्याचं काय ध्यानात आहे डेपुटी. मला 200 रुपये मागत होता हा. ना तसं तुम्हाला 200 रुपये मागायलाच गेला असेल तू घरी. चल चला बघू आपण. जाल्या काय जाल्या लोळत बसलाय मग काय जाल बा काय काम काढलं इकडे लय लोळत बसला माहिती अहो डेपुटी अंग आहे ना नुसतं ठाण 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 ठसकतोय. तुम्हाला म्हणलं नाही मग आम्ही कम पाळडा काय कुठं गटरीत पारडा कुठं पारडा म्हणजे काय? गपैसे आम्या तू पडतो गटारीत मी पडतो काय गटारीत 2-2 कोटी लावतो 3-3 कोटी लावतो काय करीन मग? तेच कुठं तरी पाळडा असन म्हणून अंग दुखत आहे का आणलं बायकोनी अहो पडलो नाही मी डेपुटी. मग? तुम्हाला सांगतो मी ना रातच्याला हा. धाब्याहून निघालो का हा मस्त 2 क्वार्टरी मारल्या श्याम्या. तुला सांगितलं मग 2 क्वार्टरी मारल्या. परत ऐकतो. मस्त 1 क्वार्टर घेतली देशीची हा खिशात आणि मस्त ह्या आळीतून त्या आळीत आपल्या खालचे पान नाही का खालच्या पान तिथून तिथपर्यंत आठवलं जाल्याला. हा तिथपर्यंत जाल्याच्या डोक्यात चांगलं आठवत होतं. हम्म. राहिलेली क्वार्टर तिथं नालपाट पाणी नाही का घेतलं भरून मारली का मारल्या पुढं काय झालंय मला समजा पण डेपुटी मी कोणाचं तरी ना चांगले उपटून काढलेले भाऊ काहीतरी काम केलेलं आहे मी रात्रभर काम केलं का रात्रभर केलंय. स्वप्नात काम केलं डेपुटी त्यांनी तुला सामान पडलं असन दादा कायचं काम केलं तू दिवसा कामाला माणसाला रंडोळीला आणतोय संध्याकाळी काम केलं काय नाही रो चांगलं म्हणजे मला कळत अहो स्वप्नात जर केलं असतं मी तर कपडे भरत का स्वप्नात कुठं कपडे भरले अहो घरी जाऊन बघा माझे कपडे एवढे चिखलानी भरलेत ना सगळे भरलेत पाळडा असेल पेऊन गाठारी मध्ये ए भाऊ, जाऊ दे बोटे पोटी मला आहे ना तुम्ही उसने पैसे द्या मला 200 कमाय ना द्या मला त्यांना दवाखान्यात कुठं उसने पैसे मागवतो ज्याचं काम केलं त्याला माग ना पैसे. काम केलंय का तो कोणाचं काम केलं जाऊन बघ ना तिकडे अहो कोणाचं केलं म्हणजे ज्याचं घेतलं त्याचं केलंच नाही श्याम्या दुसऱ्याचं केलं पण ते मला आठवा नाही. सध्याचं केलं असं तो सदाभाऊचं काम घेतलं तर काल मला होता म्हणत का कोण अहो साधा भाऊच्या वावरात सकाळी पाठच जाऊन बघितलं अंग दुखत होतं म्हणलं बघाव किती राहिलं सोयाबीन हा. त्यांचं हायतच उभं दिसलं सगळं. त्याच्या आईला मग आता कोणाचं कार्ड आहे काय माहिती मला तर आठवणा ना आठवलं जर असतं मला ना वाटतं तुला सापनच पडलंय जात जाऊन सपनात झोप तसेच तो हांग दुखायचा राहील सपनात गेल्यानंतर परत अहो डेपुटी स्वप्नाच वापर पण अंग थनकत आहे ना मी ना आपली देशी मारली ना लय भिंगतो फुगा मारला ना ह्यो जाले ना करंट मध्ये सगळं ओके मध्ये राहतो. एकदा ते देशीची आणि फुग्याची टक्कर होऊन चांगला मोठा फुगा फुटणार आहे आणि गावाला आहे ना 10 आणि 13 जेवण भेटणार आहे त्याशिवाय नाही सोडणार आहे दारू दे त्याला 200 रुपये. 200 रुपये द्या. लोकांची तिथं काम करतो 300 तरी द्या. अय श्याम्या लोकांची तिथं काम करतो मला पैसे मागतो. वाढे 200 लगे 300 केली. हे अंग दुखते मग गोळ्या घ्यावं लागते ना डॉक्टर. हा 200च्या गोळ्याने 100चं औषध लागेल. हा मग खरे हो, काट नको काटच फुटतोय बाई तर 3000 रुपये
एवढे नको भाऊ डेपुटी माझ्या आणि फेडणं नाही व्हायचं 300 द्या मला. 300 द्या हा नाही धर. नको भाऊ आपण एखाद्याचा रुपये हरामाचं घेत नाही. मी बसणे 300 रुपये बरं घेणार. धर. पेत नका जात जाऊ, असे लोकांचे काम करतो. त्या घेतलं साध्याचं सोयाबीन काढलं मा. काय मला वाटला तुमचं काय जमणार नाही. घेतलं साध्याचं काढलं मा रातभर. तरी म्हणलं साधा भाऊच्या वावरात पाय नाही जात, ह्यांच्या वावरात फस पाय माय फसतेच कसे. अरे ते माझ्याकडे आले मला पैसे द्यायला लागले. त्याच्यामुळेच पायजामा भरलाय आणि फाटलाय सगळा. अरे पण तुला कळू नाही का महाभावावर कोणचं आहे, सदा भाऊचं कोणचं बघा आहे. आता त्याला कळलं असतं तर तुमच्या दारात पाठच आला असता पैसे मागाय. आणि पेलो रातची रातची काम करतो तिथे चुकाटा हिंडतो. काय होतं तू आता पेल्याच्या नादात तुला कळालं नाही तो काढलं. सुका पाटलापेक्षा भारी पाडला तू. सुका पाटला बी हो किती काढलं हो डेपुटी तुमचं मी सोयाबीन? 1.25 एकर. 1.25 एकर. हा दरे 3,000 रुपये. 1.25 एकर म्हणजे काय 3,000 काढून होत असते काय श्याम्या? ते जे आल्या घेणार ना भाऊ, किती अंग दुख होते. आता काय पैसे सोडणार नाही भाऊ. हा 1.25 एकर म्हणजे काय सोपं नाही. हा माय अरे, आता जर तुला कळालं नसतं कोणी पैसे दिले असते तुला. कोणी कळत मी कळून घेतलं असतं मला बाकी कळून माहित. घेतलं असतं. द्या आता 1.25 एकराचे 10,000 त्याला. हा 10,000 नाही आम्ही 5,500 ते आमचं चाललं होतं काल त्याला. कोणते 5,500 व्यवहार नाही झालेला अजिबात. मग आधी सांग दुखत ना, अजून जर डोकं दुखायला लागलं ना मग लय अवघड होईल. अरे माहिती देतो आहे, इमानदारीने. 3,500. तुला माहिती बी नव्हतं दारूच्या नशात काढलं. हा? ते आता नाही तर ते गोळा केलेलं सोयाबीन ते जाऊन पुन्हा रात्री आहे ना वावरात वाहून येईन त्यो. वाहून नाही तिकडे नेन वाहून गठुडी. हा दर 3,000 आणि हे 3,000 6,000. आता बाद झाली. नाही नाही अजून 500 ए रुपये धर द्यायचे. येड्या नको करू पळे. इमानदारीची घोडाच राव तुमचा. काही म्हणा तुम्ही. दिलं नाही मी तुला 6,000 रुपये आता इमानदारीनं. त्यांना घेऊन आलो मी तुझ्याकडे मला हे का? कळल्यावरती. तुझा दिले ना तुला आता पैसे. हाय का, हाय का, ए, हाय का, आता हाय काय रागात बघतो येडपटे. जा आता इंजेक्शन माझं मार. नाक सुद्धा ठणकत आहे. माझ्या नाकात ते बरं वाहू द्या. हा, तुमचं जा. वजन नेतो वाहून 500 रुपये. चपला घे, चपलानी घे. चपलानी याडाचे आले बाबा यो. कळलं का आता 300 द्यायचे गपचिप 3,000 आणि 3,000चे 6,000. हे बघ मला काही पस्तावा नाही आला. त्याला 6,000 गेलं मग काम झालं. आणि तुला सांगू का शामराव, कोणाच्या कष्टाचा आणि तळतळीचे नको आपल्याला. बरं का खरंच आहे म्हणा. तो तळताट कष्टाचा तळताट कधी ना कधी लागत असतो. लोकाला गोड वाटतं आता लोकांचे तळताट खायचा स्वार्थीपणा वागायचं. आपलं काम झालं म्हणजे लोकांना सोडून द्यायचं. पण ते भोगावं भोगावं लागत. लागेल. आता येतात पैसे माणसाकडे परत जातात. ती म्हणे देवाच्या काठीचा का आवाज होत नसतो. नाही. ज्याने आपलं काम केलं ना कसं काय ना दारूच्या नादात केलं ना तरी आपल्याला पैसे ठेवायचे नाही. हा बरं झालं मा सोयाबीन निघलं मा बी काम झालं. चला झाडून घ्यावं लागेल. अयो हे कोण घाण करून गेलं इथं? कोणाचं कुत्र होतं बाई हे? बाई लोकांना कुत्रा पाळायचा एवढा शौक आहे, मग कुत्रा घराला बांधून ठेवता येत नाही का? माझ्या दारामध्ये येऊन घाण केली. अरे हा हिला ह्या कुत्र्याच्या केली की घाणी दुकानासमोर. अरे काय पोराव तुम्ही पाच बसली हाणायचं ना त्याला. खुशाल वकलं ते इथं तेच खाता येते आणि खुशाल वाज घेत बसले होते मी इथं. काय पोरण काय नाही. आईला दुकान उघडायच्या आधी साफ करत बसावं लागेल भाऊ हे कुटाना. या चालेलं आहे ना सांगावंच लागन. कुत्रा सांभाळता ना आधी याला तिकडे घरी हागायचं आणि तिकडे वागायचं ना त्यांनी. काय घाण काय खाते काय नाही मला आता वास सुटलाय त्याचा घाण. हो काय झालं? काय झालं काय लांब उभी राह ना काय त्याच्या उभी राहते आता. काय झालं ते तर सांगा तर मी लांब उभं राहीन ना. ती जाल्याचं कुत्र नाही का रॉके हा वकलं होतं इथे येऊन घाण म्हणे अगं बाई ग. मला आता वास सुटला होता. माती आणून टाकली काय करते मग आता. अशा टायमाला जाल्या दिसायला पाहिजे होता मला. त्याला ना भरूनच घ्यायला लावलं असतं मी. अहो माझ्या इथं पण त्या कुत्र्याने घाण केली. तो याची ते कुत्र्याने घाण केली का? सांगून पण कळत नाही ते चालू भाऊजींना. आईला ह्या कुत्र्याच्या हो जाऊ दे त्या कुत्र्याचं. मला निर्मा पुढे द्या एक. मला ते धुवायचंय. लोकांना बी कुत्रे सांभाळायची अक्कल आहे पण त्यांना घरात बांधून ठेवायचं ना. गावभर तमाशा आहे त्या कुत्र्यांचा. निर्मा पुढा देतो तुला नंतर. आधी त्याच्या आल्याकडे चल आपण त्याला चांगली समज देऊ. अरे हे रोज रोजच झालंय. अहो पण मग मला ते धुवावं लागेल ना. किती वास सुटन. तिथून आले तुला चल तू आधी जाल्याकडे. जाल्या ते गाय वरडते तरी स्वतःला लक्ष नाही द्यायचं. ए जाल्या भाऊजी. आईला काय माणसं आहेत रे, पाणी सुद्धा नाड्याच्या खाली उतरून देत नाहीत. लगेच आवाज यायला लागले. काय झालं सांग बोल. काय झालं तू तसा आणि तो कुत्र तसंच. अरे बाबा काय केलं आता कुत्र्यानी? सांग.
अहो तुमच्या कुत्र्यानी माझ्या दारामध्ये येऊन किती का घाण केली, हागून ठेवलं किती मोठं, आणि यांच्या त्या दुकानासमोर किती मोठं वकून ठेवलं. अहो सांभाळून त्या कुत्र्याला, कशाला ते कुत्रं पाळून ठेवलं बरं, घरी बांधून ठेवलं एवढा येत नाही घाण का? वास येतोय, गिराईक सुद्धा येईना, तुला माहितीये का? रोक्यात होता का त्यो? माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी, कळलं का तुला? तिथेच वगलं तिथेच चाटीत होतं, दगड घालणार होतो पण त्यावर गेलं ते हाणल्यामुळं. अरे जाऊ दे आता, मुक प्राणी राव, ते खाल्ल्यावर हिंडणारच आहे ना गावात. काय मी आता घरात माणूस होय, घरात बस मानल्यावर बसन ते. अरे भाऊ, मग त्याच्या गळ्यात पट्टा बांधून ठेवतोय दारातला, तुला हौशी त्याला सांभाळायची तर तुला सोन्याचा रॉकी येत. अरे मी बांधून ठेवलं होतं कुत्र, पण बांधून ठेवल्यावर लय तिखट होतं ते, मागच्या या बांड्याला धरलं होतं माहितीये का, म्हणून मी तेव्हापासून बांधित नाही. मग तुम्ही ना दिवसभराच्या मागं मागं फिरत जा, लोकांच्या अख्ख्या गावाला परेशान केलं. त्या दिवशी पण ते तिकडे पलीकडच्या आळीतल्या काकू ना, त्यांच्या ते वरती कुरड्या वाळू घातलेल्या होत्या, भांडे आवरत होते, तर त्या कुरड्यांवर जाऊन हागलं माहिती का? अरे बाबू जाऊ दे भाऊ, माझ्या कुत्र्याबद्दल आहे ना मी तरी माफी मागवतो. कुत्र तुम्हाला मागू शकत मागन का कुत्र माफी? मी मागतो भाऊ त्याच्या बद्दल. तू माफी बिफी नको मागू, पण तुला सांगून ठेवतो आता, परत का ते कुत्र जर माझ्या दारात आलं दुकानाच्या माझ्या आणि जर पण. घाण केली ना तर जगणार नाही, तुला सांगून ठेवतो. हा आणि मी पण परत माझे ते कुत्र दिसलं नाही पाहिजे, नाही तुम्हाला साफ करायला बोलवून तिकडं. सांगतो ए काय बडबड करतो कोणाला? काय आलं? काय बडबड नको तर काय करू? काय रे? तुम्ही थोडा बंदोबस्त करा त्या भटक्या कुत्र्याचा. कोणत्या कुत्र्याचा? अहो तिच्या आल्या तर कुत्रे रॉक्या, त्याने काय केलं? अहो हळदच मांडलाय त्यांनी गावात फार सगळ्या, त्या सुगंधाच्या दारात जाऊन हागलं, माझ्या दुकानाच्या समोर वकलं ते. हा काय करावं सांगा बरं तुम्ही? याच्यावर आता मी काय करू, तुला काय वाटतंय? अहो कुत्रे गोळा करा आणि द्या ना नगरपालिकेत टाकून बांधून तिकडे. अरे दादा, घरगुती पाळलेले कुत्रे आहेत ते. अहो, मग- अशी जर कुत्रे जर गोळा करून पाळले ना, मी दुसऱ्या इलेक्शनला पडन, कुत्र्याचे मालक मला पाडतेन. मग कुत्र्याच्या मालकाला सांगा आपले कुत्रे जपा म्हणून, नाही तर घरात बांधून ठेवा बोलता सांभाळायचं येत तर. नाही भाऊ, इलेक्शन जवळ आलंय आता, त्यांचं कुत्र जरी आलं तरी आव आडा म्हणावं लागत आहे. असं ना? हा. मग ठीक आहे, मी पण माझ्या पद्धतीने करतो बरोबर काय करायचं ऐक मग ना ते. ऐक ना ऐक ना, कुत्रच आहे ते, हागायचं मुतायचं त्याचं कामच आहे, आपण हाणायचं असतं. अरे मग त्याचा दार पाहू ना, हागणं मुत ना तिथं म्हणा त्याला, दुसऱ्याच्या दाराने कशाला घाण करता येते? कुत्र जिथं खातं तिथं हागत नाही, लोकांच्या दारात जाऊन हागत. आपण लक्षात घ्यायचं, तू कुत्र पाळण ज्याला दारात हागू दे. हा बरोबर मला आहे. नको सांगू, ग्रामपंचायत तेवढंच काम राहिलं मी आता. पाडू त्याला डेपुटी हा. बिस्किट चारून आता. रॉकी, अय रॉकी चल. सोन्या, अय रॉक्या, रॉक्या, अय ठीक आहे. तर झालं रॉक्याला पाहिलं का रे माझ्या? तो कुत्र होय. हा कुत्रच. अरे ते श्यामराव सकाळी ताटी देऊन लादलो त्याच्या माग. कोण श्याम्या? हा हाणलं काय त्याला? काय ना भाऊ, पण पळत होते हो त्याच माग. कुत्र्या माग? हा तो खरं सांगतो ना, ठीक आहे. अरे पाहिलं मी माझ्या डोळ्यांनी. आयला श्याम्याकडेच बघतो. आय ग लोक मा रॉक्या काय दिसना रॉक्या. अरे काय गरज होती तुला यांचं मानावर घ्यायची? पाठ्या वाताना तू सांभाळ करण्यासाठी कशाला जायचं त्या लोकांच्या दारात? जायचं नव्हतं रे रॉक्या. काय केलं बाबा झालं? तू? कोण गेलं रे? माझा रॉकी गेला होता डेपुटी. रॉकी? मारला डेपुटी रॉकी. कोणी मारला? अहो कोणी मारला म्हणजे श्याम्यानी पुळपुळ मारला रॉक्याला. त्याचा मर्डर केलाय, मारून टाकला श्याम्यानी त्यांनी रॉकी. मारून टाकला? माझं रॉक्याला त्याने मारलं असलं ना डेपुटी, मी सोडणार नाही. मी ना त्यांच्यावर केसच करणार आहे आता. अरे पण तो बघितलं का? अरे रॉक्या तो आता जाऊन घाण करतो, त्याच्यामुळे खवळले असते. कोणी आवाज समक्ष मर्डर केलाय, आता त्यांना सोडणार नाही. मा हाताने सुट्टी नाही अजिबात डेपुटी. मी डायरेक्ट फोन केलेला आहे, तुम्हाला माहितीये का? ठीक आहे, इकडे रे. डेपुटी मी फोन केलेला आहे पोलिसांना, त्यांना सोडणार ना. ज्यांनी रॉक्या मारलाय ना त्यांना खडीच पोटाला पाठवणार आहे असं सांग पोलिसांना सांगणार. काय फोन केला तो? काय म्हणजे गावात मी पोलिसांना सांगितलं बडा मोठा मर्डर झाला गावात, तुम्हाला ताबडतोब प्यावा लागेल. माणूस त्या तिथं मारून टाकलाय म्हणून. येडा आहे का तू? कुत्र्याचा मर्डर झालेला काय म्हणतात का कुत्र कोणी असं? तसे पोलिस आले नसते आणि डेपुटी. कोणाचं नाव सांगितलं तो? कोणाचं म्हणजे मी नुसतं मर्डर झालाय फास्ट या ती लगेच येणार आहेत आता. त्या श्याम्याला आणि सुगंधताईला घेऊन ये पटकन घेऊन जाय. काय कोटाने करून ठेवते मला कळत नाही. ओ श्यामराव, श्यामराव काय झालं रे? तुम्हाला बोलवलंय. मला बोलवले? हा कोणी? गावात मर्डर झालाय, डेप्युटीने बोलवलं तुम्हाला. अरे कोणाचा खून झाला? काय माहिती वडात आली. हा मी चाललो. अरे तू कुठं चालला? ते सुधांच्या वहिनीला पण बोलवलंय. आम्ही येतो ना मग. चल ना पटकन. अरे पण तू जरा तू येड्या सोडणार नाही सोडणार. हे बघ आले रे लाखो आले.
रॉक्याच्या मार बस 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 लाल टप्पूच्यानी मारला माझ्या रॉक्या सोडणार नाही मी कुत्र्याला हाणलं काय तो त्याच्या अरे मुका प्राणी ते तुम्ही खाऊ घालीत होते पट्ट्या त्याला टोपलं टोपलं भाकरी टाकीत होता तो हागल नाही तर मुतन कुठं तुला काय करायची रे लाल गाजऱ्या बर बस ए अरे तो मग काय दारात करायला लावायचं आणि त्याला आमच्या दुकाना पुढे घाण करायला लागतो का तो सोडणार नाही डेपुटी पोलीस यावं लाल करायला त्याला लावतो काय सांगतो डेप्युटी स्वामी सांगितलं होतं त्याला सांगा म्हणून तुम्ही अरे मला सांग तो मारलं का रोक्याला मारले त्यांनी तर झापा झाला झापान कान कापा बोल हाणलं मारलंय का काही केलं त्याला अरे मग त्याने आज मी घाण केली मी अरे मेलं काय कुत्र कुत्र नाही, मेलं? नाही. म्हणजे काय म्हणतो मारलं मारले मार मर्डर केलाय येडा झाला काय तू मेलं बिलं नाही ते एक ठोका आणला त्याला फक्त पळाला ते कुई कुई अरे करीत. कुत्र नाही जायचं कुठं झाल्या मारवा किती दिवसांना कालच्या हा? याची पप्पा तुमच्या कुत्र्याने चावलंय तुम्हाला बोलावलंय लवकर घ्या आता. माया कुत्र रॉकी जीवन देतो अरवाक्या हा? कोणाला अरे तो रोक्या घरी बांध त्याला नेऊन लोकाला तू मर्डर काला आता तू कुत्रे ना नाही, तू बरं झालं. ते चावलं ना बरं झालं याच्यावर केस व्हायला पाहिजे आता फोन करा पोलीस झालो तुम्ही आता नाही, आता मी काय म्हणतो ते नादीच नका लागू ते कुत्र दारात आलं ना त्याला गोडीने काढून द्या येडे येते त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की मर्डर झाला म्हणून गोडीने काय म्हणा त्याला जाल्याच्या कचऱ्या. अरे पण आता येडं- राख्या, घाण नको करू दारात. अरे पण दादा मग हे असं बरं आहे का आता ते पोलीस आले ना मी तुझ्या घरी पाठवतो तू किती क्यू करता त्या मतदाराची मला काय कळना मतदानासाठी फार जीव चालला यांचा अरे मतदानासाठी नाही गावात शांतता राहा म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत मग त्याला अहो, सांगा गावातली ना शांतता भंग झाली पर त्या कुत्र्या पायी माझ्या दारात पण किती घाण झाली डेपुटी बरं जा तुम्ही जा तुम्ही डेपुटी एखाद्या भरलाय कुत्र्याची लवकर गावात येईल गाड्या गपचिप तप्पे जरा बोलून कुत्रे पाठवलेले चांगलं राहील हे रॉकी कुठे गेलता हा किती रडलो मी तुझ्यासाठी जिथं नाही तिथं धुंडलो कशाला चावला तिला तू आहे ना साधारण का जाऊन काय ना काय खोडी करतो राव अजिबात खोडी करायची नाही आणि त्या सुगंधाच्या आणि श्यामाच्या दारात अजिबात जायचं ना तुला समजून सांगतोय हा आणि ना तुला जर ते नडे ना इकडे ये. माग नको फिरू इकडे धर धर हा धर तुला बिस्किट तुला आहे ना आपल्या इथं राहायचं अजिबात लोकांच्या इथं जायचं नाही त्या श्याम्याच्या इथं आणि सुगंधाच्या इथं ना फिरायचं सुद्धा नाही त्यांच्या दारातून हा आणि ते जर नडे ना तुला या पाट्याला येऊन सांग जे आल्याला मग बघ त्यांची कशी खै खै करतो हा सोडणार नाही त्यांना मी खा जाऊ दे मरू दे चल आपल्या घरी चल रॉकी धर चल चल अरे ऐक ना बाबा तू बी लोकांसारखंच करायला लागला का